देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे. लेखक प्रबोधनकार ठाकरे. भटाचे काम दगड्या देवाची पूजा आणि यज्ञातल्या कंदुऱ्या यथासांग करावायच्या. हे यज्ञयाग दररोज न होता काही ठराविक दिवशीच व्हायचे. लोकांची भटकी वसाहत प्रवृत्ती आता बरीच शिथिल होऊन त्यांना शहरवासाची चटक लागत चालली होती. 6 दिवस काबाड कष्ट केल्यावर 7वा दिवस विश्रांतीचा असावा, त्याचप्रमाणे वर्षातले काही दिवस सण मानावे अशी प्रवृत्ती होत गेली. आणि हे विश्रांतीचे किंवा सणाचे दिवस कोणते हे ठरवण्याचा मामला देवळातल्या भटोबाकडे असे. तीत, वार, सण, खडाष्टक, फडाष्टक इत्यादी भानगडी देवळांमधूनच लोकांना कळत असल्यामुळे देऊळ म्हणजे त्या काळचे चालते बोलते कॅलेंडर उर्फ पंचांगच म्हटले तरी चालेल. पण आणखीही बऱ्याच गोष्टी या प्राचीन देवळात घडत असत. लिहिण्याची कला याच वेळी अस्तित्वात आलेली होती. त्यामुळे शहरातली व खेड्यापाड्यातली हर एक गोष्ट, समारंभ किंवा बरा वाईट प्रसंग देवळातच टिपून ठेवण्यात येत असे. देऊळ म्हणजे सार्वजनिक रेकॉर्ड ऑफिस. ज्ञानभंडारही येथेच. सणांवारीच लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या देवळात जात असत असे नव्हे, तर वाटेल त्या दिवशी वाटेल ती व्यक्ती कामासाठी तेथे एकएकटीही जात असे. त्या काळचे भटजी वैद्यकी आणि छाछूही करीत असत. त्यांची प्रवृत्तीही परोपकारी असे. त्यामुळे सर्वांना देऊळ म्हणजे एक मायघरच वाटे. काटा रुतला जा देवळात, नवरा रुसला जा देवळात, बायको पळाली जा देवळात, दुखण्यातून उठला जा नवस घेऊन देवळात. अशा रीतीने देवळात हजारो भानगडी चालत असत. बऱ्यासाठीही देऊळ आणि वाईटांसाठीही देऊळच असा प्रकार होता. राजाच्या राज्याभिषेकापासून तो नाठाळ नवतीच्या नाऱ्याचे नाळवार नकळत नापत्ता करण्यापर्यंत सगळ्या भानगडी देवळातच होऊ लागल्या.